ज्यांची टोटल 5 आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? ओके. ज्यांची जन्मतारीख 5 आहे, 14 आहे, तर मला वाटतं किंवा 23 आहे, तर हे लोक आहेत ना, लाईफमध्ये फक्त एन्जॉय करण्यासाठी आलेत आणि डेअरिंग करण्यासाठी. फक्त डेअरिंग करत राहतात. तुम्ही लहान पोरांना बघितले का ते? लहान पोरं म्हणजे 5 आहे, म्हणजे बुध. ओके. ठीक आहे. तुम्ही बघा, ज्यावेळी त्यांच्याकडे लक्ष नसतं ना, ते काही ना काही करामती करत राहतात. हं, हं. काहीतरी फोन तर घेतील, टेबलवरती तर चढतील, कुठंतरी काहीतरी करतील. तसा सेम 5 नंबरवाले डेअरिंगबाज असतात. हां. ठीक आहे. फक्त हे एक त्यांना ते थोडेसे आहेत ना, खूप लाईफला लाईटली घेतात. अच्छा. ठीक आहे. खूप जास्त सीरियस नसतात आणि त्यांच्या परिवारामध्ये सर्वात लाडकी व्यक्ती असते ही. म्हणजे ह्याच्यावरती एवढे लाड करतात सगळेजण, हं, की विचारायला सोय नाही. हं. ठीक आहे. ह्यांचं 5 नंबरवर बरोबर खूप चांगलं चालतं. 2 नंबरवाल्यांबरोबर खूप चांगलं चालतं. 3 नंबरवाल्यांबरोबर खूप चांगलं चालतं. ऑलमोस्ट सगळ्या जेवढे नंबर्स आहेत ना, ह्यांचं कनेक्शन खूप चांगलं. अच्छा, म्हणून हे सगळ्यांचे लाडके असतात. अच्छा. 5 नंबर बेसिकली कम्युनिकेशनचा आहे. हे हं, लोकं खूप चांगले कम्युनिकेटर असतात. हं, हं. खूप चांगले, असं म्हणता येईल, कम्युनिकेटर तर आहेत आहे. त्याच पद्धतीने एखाद्या गोष्टीला कशा चांगल्या पद्धतीने मांडता येईल आणि मॅथेमॅटिक्समध्ये ह्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. हं. भलेही आपण म्हणतो ना, की अरे काय एकदम ह्यांचा स्वभाव असा काय म्हणतो आपण लहान पोरांसारखा आहे. हां. स्टिल हे लोकं मॅथ्समध्ये चांगले असतात. ओके. कम्युनिकेशन पॉवरफुल, कुठलं पण कन्व्हिन्सिंग पॉवरफुल. हं. ह्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम रेग्युलरली म्हणायला पाहिजे. अच्छा. जर ह्यांच्या लाईफमध्ये हर्डल्स असतील तर. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा. हं. ठीक आहे. आणि त्यावेळी जर ह्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम जर रेग्युलरली पठण करत असतील, तर खूप चांगले यांच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होते. ह्या लोकांनी विठ्ठलाला किंवा विष्णूच्या मंदिरात एक तुळशीचं पान अर्पण करायला पाहिजे एव्हरी बुधवारच्या दिवशी. अच्छा. प्रत्येक बुधवारी. हं. जर करत असेल तर लाईफ यांची रॉकेटसारखी पळेल.